अमृतरूपे काव्याचे पेले प्राशन करण्यासाठी माझे चॅनल रसभरीत काव्य सबस्क्राईब करा. तसेच माझं दुसरे चॅनल सरळ जीवनधारा हे सुद्धा पाहायला विसरू नका. त्याच्यामध्ये रेसिपी आहे, सर्व प्रकारच्या भालेपाल्याचे जीवनसत्वाची माहिती त्याच्यात आहे. पहिल्या महिला राष्ट्रपती, मुख्यमंत्री, असं सर्व इतिहास म्हणजे सगळं प्रेरणादायी विचारांचे व्हिडिओ 550 मी आपल्या सरळ जीवनधारामध्ये केलेले आहे. ते सुद्धा पाहायला विसरू नका. आणि आज मी आपणास रसभरीत काव्यामध्ये एका मुलीची आई मेलेली असते आणि ते तिच्या आईला परत येणं करता काय विनवणी करते, अशी हृदयद्रावक कविता मी आपणापुढे सादर करते. ती पहा. आई काग गेली सोडून देवा घरी, मुलीसाठी ये परत माघारी. आई काग गेली सोडून देवा घरी, मुलीसाठी परत ये माघारी. मुलीसाठी परत ये माघारी. बालपणापासून खूप प्रेमाने वाढविले, बालपणी खूप तू प्रेमाने वाढविले. माझे चुकलेले तेही माफ केले, माझे चुकलेले तेही माफ केले. तुझे हृदय काग झाले दगडापरी, तुझे हृदय काग झाले दगडापरी. मुलीसाठी परत माघारी, मुलीसाठी परत माघारी. 9 मास उदरात केला सांभाळ काळजीनं, 9 मास उदरात सांभाळ केला काळजीनं. जन्म देताच म्हणे लक्ष्मीचे झाले दर्शन, जन्म देताच म्हणे लक्ष्मीचे झाले दर्शन. एवढी माया काग पातळ केली सारी, एवढी माया काग पातळ केली सारी. मुलीसाठी परत माघारी, मुलीसाठी परत माघारी. जसे गाई विना वासरू हंबरते, जसे गाई विना वासरू हंबरते. तुझ्या आठवणीने मनी मी झुरते, तुझ्या आठवणीने मनी मी झुरते. सदा सावली राहू दे ग माझ्यावरी, सदा सावली राहू दे ग माझ्यावरी. मुलीसाठी परत ये माघारी, मुलीसाठी परत माघारी. माझ्या काही चुका झाल्या तू माफ कर, माझ्या काही चुका झाल्या तू माफ कर. नको मम हृदयाचं फोडू पाझर, नको मम हृदयाचं फोडू पाझर. हाल बघू नको माझे प्रेम वर्षाव करी, हाल बघू नको माझे दया वर्षाव करी. हाल बघू नको माझे दया वर्षाव करी.
मुलीसाठी परत माघारी, मुलीसाठी परत माघारी. आई काग सोडून गेली देवाघरी, आई काग सोडून गेली देवाघरी. मुलीसाठी परत ये माघारी, मुलीसाठी परत माघारी, मुलीसाठी परत माघारी. अशा प्रकारे ती मुलगी तिच्या आईला विनवणी करते की तू माझ्यासाठी परत ये. तर अशी ही हृदयद्रावक कविता गाताना सुद्धा माझ्या डोळ्यातून सुद्धा पाणी येत आहे. तर अशा प्रकारे त्या मुलीची 6-7 वर्षापूर्वी आई मेलेली असते आणि तिच्या आठवणीने तिच्या हृदयाला पाझर फुटतो. आणि हे त्या कवितेमध्ये आपण अवश्य पहा, हा व्हिडिओ अवश्य पहा. हृदयद्रावक कविता अवश्य पहा की तुमच्या डोळ्याला सुद्धा पाणी येईल. आणि लाईक व शेअर करा.